जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. पुन्हा एकदा लढाई सुरू झाली. राजदंडाची, मानपमानाची, सिद्ध करण्याची, कौशल्याची, सामर्थ्याची. कोण बलवान, कोण दुर्बल, कोण खरंच विजेता, कोण जय, कोण पराजय, आणि या पलीकडेही कोण सामर्थ्याचा सगळ्यात मोठा दावेदार. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण, आणि मी आहे अनुराग. अवंतीनगर माही नदी ओलांडून कर्णाचा ताफा पुढे जात होता. त्याच्या बाजूलाच द्वारकाधीश श्रीकृष्णाची नगरी द्वारका होती. पण द्वारकेला जाणारच नाही, आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यावर हल्ला करणे हे ठरलंच नव्हतं. त्यामुळे कर्णाचा ताफा पुढे वळला. पण द्वारकेला न जाणतेपणे भेटवस्तू जाण्यामागे काहीतरी कारण आहे, आणि हे संपूर्ण सेनेला कळण्याचं काही कारणच नव्हतं. दूत द्वारकेला पाठवण्यात आला, माहिती करून घेण्यासाठी की श्रीकृष्ण द्वारकेत आहेत की नाही. संपूर्ण सैन्य दूताच्या परतीची वाट पाहू लागले. तोवर त्यांनी आपले अश्व छान पाण्यात धुवून घेतले आणि आराम केला. 4 दिवसांनंतर दूत द्वारकेतून परत आला. सगळ्यांना उत्सुकता होती. शोण लगबगीने धावत त्याच्या जवळ जातच म्हणाला, काय वार्ता आणलीयस? दूताने ओतप्रोत होत सांगायला सुरुवात केली. श्रीकृष्ण द्वारकेत उपस्थित नव्हते, पण बलराम आणि त्यांच्या सैन्याच्या तुकडीसह ते द्वैतवनात पांडवांना भेटायला गेले आहेत. त्यांच्या गैरहजेरीमध्ये विपृथी यांनी जबाबदारी स्वीकारली, भेटवस्तू स्वीकारली. संपूर्ण नगरात सेनापती कर्ण आणि त्याच्या कार्यकुशलतेची चर्चा सर्वत्र करत होते. आता मात्र शोणाला भरून आलं. आपल्या भावाबद्दल, आपल्या सेनापतीबद्दल कोणीतरी ओतप्रोत होत त्याचे गायन गातो आहे, या गोष्टीचा त्याला प्रचंड आनंद होता. आता अनार्थ देशाला सोडून कर्णाचा ताफा पुढे विराट नगराकडे निघाला. या देशाच्या राजनगराचा विराट हा राजा होता. विराटचा मुलगा हा युद्ध कौशल्यामध्ये पटाईत नव्हता, आणि म्हणूनच संपूर्ण राज्य रक्षणाची जबाबदारी त्या वृद्ध खानद्यांनी स्वतःवर पेलली होती. आता कर्ण कुरूच्या राज्यांजवळून फारच जवळ होता. तिथून फक्त यमुनेचं पात्र जरी ओलांडून गेलं तरी हस्तिनापूर येणार होतं. या फक्त छोट्याशा भावनेनेही कर्णाचं मन सुखावून गेलं. त्यामुळे आतापर्यंत एकही पराभव न पाहिलेला कर्णाला जिंकणं फारच सोपं वाटत होतं, आणि किंबहुना ते होतंही. अभेद्य अजयाची ही माळ गुंफत गुंफत ताफा इथवर पोचला होता. त्यात हे होणं शक्यच होतं. विराट नगरात हा हा म्हणता सेनेनं शिरकाव केला. अटीतटीच्या युद्धाला प्रारंभ झाला. सपाट दल होतं, म्हणून विराटनं हत्तींना पाचारण केलं. पण सगळं व्यर्थ गेलं, कारण कर्णाच्या सेनेतील हत्तींची संख्या जास्त होती. तरी वाटेला येईल त्याला चिरडत हत्ती पुढे जात होते. नेहमीप्रमाणे युद्धविराम लागला. कर्णाने आपला धनुष्य विराटच्या गळ्यात अडकवला. गदा गदा हलवत त्याला आज्ञा केली, अरे इतक्या गायींचं, इतक्या राज्यांचं, इतक्या मोल वस्तूंचं, इतक्या दागदागिन्यांचं तू काय करणार आहेस? आत्ताच्या आत्ता त्याला हस्तिनापुरात पाठवण्याची तयारी कर, असं म्हणताच त्यानं खाली मान घालून मूकसंमती दर्शवली. दक्षिण दिशेचा संपूर्ण दिग्विजय झाला होता. आता वेळ होती ती विजयाची, दिग्विजयाची, आणि आता पश्चिमेची. सगळं काही निश्चित होतं. कर्ण तयार होता, त्याचा फौज फाटा तयार होता, अश्व तयार होते, हत्ती तयार होते, एक एक सैनिक तयार होता, लढायला, जिंकायला, अजरामर व्हायला. महारथी कर्ण.